नमस्कार। भाजपाध्यक्ष कोण होणार? जे.पी. नड्डा हे मंत्री झाल्यानंतर ही चर्चा होते आहे आणि याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग नाव समोर आलेले ते म्हणजे मोदींचे कट्टर विरोधक नागपूरचे मेकॅनिकल इंजिनियर संजय जोशी यांचं। हे संजय जोशी गुजरातमध्ये जनरल सेक्रेटरी होते पार्टीचे। त्यांचं नाव, त्यांच्यावर काही आरोप झालेले होते की सेक्स सीडीमध्ये त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले होते 2005 साली। तेव्हापासून जवळपास गेली 20 वर्ष ते एक प्रकारे राजकीय विजनवासात आहेत। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्याशी त्यांचे डायरेक्ट संबंध आहेत। नितीन गडकरींनी सुद्धा त्यांना आणायचा प्रयत्न केला होता, पण ते सुद्धा एक वादग्रस्त ठरलेलं होतं। जसं मोदींशी त्यांचं पटत नाही तसं अडवाणींशी सुद्धा त्यांचं पटत नाही, कारण त्यांनी जिन्ना कॉन्ट्राव्हर्सी नंतर अडवाणींना डायरेक्ट संघाच्या सांगण्यावरून, त्यावेळचे सरसंघचालक के सुदर्शन यांच्या सांगण्यावरून डायरेक्ट राजीनामा द्या असं त्यांनी म्हटलेलं होतं। सेक्स सीडीचा आरोप, त्याच्यानंतर जिन्ना कॉन्ट्राव्हर्सी, अशा दोन घटनांच्यामुळे गेली 20 वर्ष नागपूरचे स्वयंसेवक अक्षरशः राजकीय विजनवासात होते। पण लोकसभा निवडणुकीत जेव्हा 32 जागा कमी पडल्या सिंपल मेजॉरिटीला आणि पाठोपाठ आता 3 राज्यांचं इलेक्शन होत आहे आणि या 3ही राज्यात, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड, या 3ही राज्यात भाजपची परिस्थिती फारशी चांगली हा शब्द सुद्धा योग्य नाही, खराब आहे हेच म्हणणं योग्य आहे। या पार्श्वभूमीवर या 3ही राज्याच्या निवडणुकांच्या नंतर कदाचित नवा अध्यक्ष संघ परिवार घोषित करण्याचा किंवा नियुक्त करण्याचा किंवा भाजपमध्ये पाठवण्याचा ते विचार करू शकतात। आणि यामध्ये जे प्रॉमिनंट नाव येत आहे ते येत आहे संजय जोशी यांचं। आता हे होईल की नाही, नरेंद्र मोदी आपल्या विरोधकाला आपल्या बाजूला आणून बसवतील की नाही किंवा बसवू देतील की नाही, हे सगळं क्लिअर होईल या 3ही राज्यांच्या निवडणुकांच्या नंतर। तूर्तास इतकेच। आपण माझे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। एक विनंती आहे, मोठ्या प्रमाणात आपण पाहताय असं मला दिसतंय, 21,000वर माझी व्ह्यूअरशिप गेलेली आहे, पण सबस्क्राईब जरा कमी होत आहेत, ते 550 पर्यंत आहेत। मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा। धन्यवाद।